फौजी गेले टेडी आणि आमचा गॅस संपलाय. अचानक संपलाय म्हणजे 2 महिने झालं पहिल्यांदा लावला तरी तो 1 महिन्याच्या आतच संपला. आता आम्ही तिघेच तर इतका कसा वापरणार ना. परत दुसऱ्यांदा लावला तोही 1 महिन्याच्या आधी संपला. म्हणजे त्यांनी जाताना सगळं सामान भरून दिलं होतं आम्हाला, ग्रोसरी, रेशन सगळं. पण गॅस अचानक संपेल असं वाटलं नव्हतं. आणि मग काय करणार आता, तर मग शेगडी घेऊन मार्केटला जायचंय. चला तर आपण तुम्हाला दाखवूया. घरात लहान मुलं, कामाचा ढिगारा आणि हे टेडीवर गेल्यावरच असं व्हायचं होतं. चला शेगडी बाहेर काढली आणि मार्केटमध्ये निघाले. कधी कधी वाटतं देव तर म्हणत असतो चला हिची तर आज परीक्षाच घेऊन बघूयात. रोडच्या एका बाजूला इलेक्ट्रिकल दुकाने, टेलर, बीज भांडार, बुक डेपो, मेडिकल. दुसऱ्या बाजूला पार्लर, अंबार, भांड्याची दुकाने, सगळं टॉय शॉप, चिप्स टपरी, सगळं काही एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये, परंतु खूप छान. प्रणू तर लिटरली एक शॉप ऑब्झर्व करत होती आणि श्रीने तर गाड्यांचा हॉर्न, गायांचं सौंदर्य निरखून बघत होता. खूप छान वाटत होतं दोघांना. आम्ही गॅस शेगडी रिपेअर व्हायला टाईम होता म्हणून आम्ही म्हटलं फ्रेश भाज्या घ्यायला जावं आणि आम्ही मार्केटमध्ये जायला निघालो. मार्केटमध्ये पाऊल ठेवताच एकदम गावाकडचा फील आला. एकदम असं साईडला, दोन्ही साईडला भाज्यांच्या रांगात बसल्या होत्या. वांगी, कोथिंबीर, मिरची, कांद्याची पात, फळ्यांचे स्टॉल, वाटाण्याचा ढीग, एकदम खूप छान. देशी कोथिंबीर, हरभऱ्याची खुडलेली भाजी देखील खूप छान मिळाली. पालक होता, मेथी. इथं मेथी ना खूप कट करून देतात, पालक जसं आपण कट करतो ना तसं. खूप म्हणजे एकदम गावाकडचाच फील. श्रीनेची गंमत बघा, पालकाची भाजी हातात घेतलेली आहे. हे सगळं म्हणजे प्रणूच्या हातात बॅग होती आणि मी श्रीनेला कडेवर घेतलं होतं आणि आमचं लेफ्ट राईट करत भाज्यांचं खरेदी करायचं चाललं होतं. हे बघा मेथी अशी पाव किलोवर मिळते. कांद्याची पात इतकी छान होती ना. माझ्या एकटीसाठीच, मुलं तर काही खात नाहीत तिखट, मी माझ्या एकटीसाठी कांद्याची पात घेतली. सेम गावाकडचा बाजारचा फील होता. भाज्यांच्या पिशव्या, मसाल्यांचा सुगंध, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, एकदम खूप छान. मनाडी होता तिथे, ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, सगळं काही. एक मावशी बसल्या होत्या, त्या सुकट विकायला बसल्या होत्या आणि सुकटीचा वास तर पूर्ण बाजारात दरवळत होता. वेगवेगळे व्यापारी होते. इतक्या क्यूट चप्पल, स्लीपर होत्या आणि किमती तर खूप रिझनेबल होत्या त्याच्या. हे असे मोठे धान्यांचे साठे घेऊन बसलेले विकायला. सुपल्या, टोपली, खूप छान. कोणी बाजारात सामान लावायचं चाललं होतं, कोणी गोळ्या, बिस्किटं, चिप्सचा गाडा घेऊन उभा होता तिथं. जिरे, मोहरी, छोटे मसाले, लसणाचा ढीग तिथे पाहायला मिळाला. आणि हा असा चांभार होता जिथं कोयता, खुरपं, तलवार सगळं काही होतं. चिक्की, गज्जकवाले. मी तिथं उभी राहिली, चिक्कीची टेस्ट प्रणूला दिली आणि मीही ती चिक्की घेतली. खूप छान चिक्की होती. गज्जक म्हणतात त्याला, तिळगुळाचे गज्जक होतं. खूप छान वाटलं प्रणूला. अशा पायऱ्या होत्या वरती चढायला. सगळ्या साईडनं मार्केटमध्ये एंट्री करायला रोड होता, त्याच्यामुळे गर्दी पाहायला मिळाली नाही. कपड्यांचे दुकान, कोणीतरी ताई कपडे टोपी घालून बघत होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे कपडे, साड्या, पिको फॉल पासून सगळं मार्केटमध्ये अवेलेबल होतं. डिझायनर कलरफुल साड्या, त्यांचे रिझनेबल रेट पाहून मला एकदम आपल्या गावाकडच्या बाजारचा दिवस आठवला. आणि हे आमची टूर. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर पैंजण, नेल पेंट, सगळं मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मला पाहायला जरासुद्धा मिळालं नाही. श्रीने कडेवर होता, प्रणूच्या हातात भाजीची बॅग होती. मी फक्त आनंद घेतला आणि शूट केला. फौजी पत्नीचं रुटीन किती वेगळं असतं ना. कधी बॅकअप नाही, कधी टाईम नाही, सगळं कसं दोन्ही हाताने स्वतःने चालवत असायचं. बाजारातल्या सगळ्या वस्तू घेऊन खरेदी करण्याचा मोह आवरतच नव्हता. परंतु आपण एकटं फौजीपती टेडी ह्याची रिॲलिटी तर लक्षातच ठेवावी लागते.
आम्ही बाजारातून बाहेर पडलो. खरंच ऑटोवाले अंकल खूप हेल्पफुल असतात. अगदी बहिणीसारखी मदत करत असतात. मुलांना पकडणं असू दे, सामान उचलणं असू दे, खूप छान. ऑटो चालत होती, मार्केट मागे राहत होतं. दिवस मावळला होता आणि दिवसाचा गोंधळ शांत होत चालला होता. मनात विचार सुरू झाले, हे आयुष्य मी निवडलं की माझ्यावर लादलं गेलं? कधी कधी आपला पार्टनर फक्त आपल्यासोबत फिजिकली नसणं किंवा त्याचा प्रिसेन्स नसणं फक्त एवढंच नसतं, त्याची जबाबदारी, त्याची कामं, ते सगळं आपल्याला निभवायचं असतं. गॅस संपणे, मुलांचे टँट्रम्स, क्रॉसिंग लागणे, मार्केटची गर्दी, रात्रीची भीती, युनिटमधले कॉल्स, रोज मिस करणं, तेही कौतुकाशिवाय. पण तरीही मी कमकुवत नाही, कारण अर्धे सोल्जर तर आपणच असतो ना. मुलांना एकटीनं सांभाळणं, इमर्जन्सी हँडल करणं, घर, शिस्त, सुरक्षा दररोज व्यवस्थितपणे पार पाडणं, हे म्हणजे आपलं एक ट्रेनिंगचंच असतं. कधी कधी एकदम धैर्याची वेळ येते की आपण सगळं काही करू शकतो, पण कधी कधी मन एकदम कोसळून जातं जेव्हा फौजी घरात नसतो. कधी राग, कधी अभिमान, कधी हसू, कधी अश्रू, पण या सगळ्यामध्ये एकच गोष्ट ठाम असते, ती म्हणजे लव प्लस ड्युटी इज इक्वल टू फौजी फॅमिली. तर हा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. स्ट्रगल, स्वीटनेस, रियालिटी आणि लव. फौजी पतीच्या पत्नी असणं म्हणजे असा रोलर कोस्टर असतो, हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं होतं का? पण तरीही मी प्राऊड आहे, कारण मला माहिती आहे आम्ही स्ट्रॉंग आहोत. फौजी पत्नी या नेहमीच स्ट्रॉंग असतात. सगळं घेऊन झालं होतं. एकदम छोटंसं मार्केट आहे, परंतु साईडला रस्त्याच्या दोन्ही काही सर्व काही मिळतं. अगदी किराणापासून ते स्टेशनरीपर्यंत, ग्रोसरीपासून ते सगळं काही, अंडी असतील, दूध असेल, सगळ्या प्रकारच्या भाज्या, त्याचप्रमाणे बँगल्स, कपडे, सगळं काही इथं मिळतं. आणि आम्ही कॅन्टोन्मेंटच्या दिशेने निघायला सुरुवात केली. कॅन्टोन्मेंटची शांतता सिव्हिलियन जगामध्ये कधीच कुठेच पाहायला मिळत नाही. जसजसं जवळ जाईल तसतसं थंड हवा, पोलीस चौकी, गार्ड, सगळं काही एकदम व्यवस्थित, टाईम टू टाईम, आणि सुरक्षा हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि जे फौजी पती नसल्यामुळे फौजी पत्नींना खूप इझिली इथे राहता येतं आपल्या मुलांसोबत आणि आपल्या फॅमिलीसोबत. हे फक्त कॅन्टोन्मेंटमध्येच राहू शकतात, आणि तेही आपल्या फौजी पतींमुळे आणि फौजींमुळेच. फौजी पत्नीचं आयुष्य कधी कुठे स्थिर असतं. कधी फौजी पती सोबत, कधी युनिटमध्ये, कधी TD, कधी फील्ड पोस्टिंग असते, तर कधी कुठे असतो. म्हणजे सगळी कामं अचानक कधीही आपल्या डोक्यावर येऊन बसतात, पण तरीही आपण ठाम राहतो. आई, बाबा, नातेवाईक कधीच कुठेच फिक्स नसतो, पण तरीही आपण सगळं मॅनेज करत असतो, आणि ती फक्त एक फौजी पत्नीच करते. कडेवर श्रीनेला घेऊन, एका हातात प्रणूचा हात पकडून, तरीही माझ्यासारख्या हजारो फौजी पत्नी सगळं मॅनेज करतात आणि गर्वाने म्हणतात, हो, मी फौजी पत्नी आहे. माझी दोन्ही मुलं खूप थकली होती, खूप अवघडली गेली होती, दिवसभर याच्यामध्ये होती. माझा आजचा अनुभव अविस्मरणीय होता, आणि डोक्यात विचार, उद्या पुन्हा नवीन दिवस, नवीन अनुभव. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.